नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 9. मागील भागात आपण पाहिले दादा आणि नंदा दासबाबूंच्या घरी त्यांना भेटायला गेलेले असतात आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आता पुढे कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले, तुला थोडंच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी. तुम्ही मुली जाल ही एक वेळ, पण आम्हा आईबापांना तेवढा धीर हवा ना. काय सांगत होतो मी? कंपॅनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी आहे एका जहागीरदारनीला. आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती. मी थट्टेनं तिला शकुंतला म्हणत असे. पण तिच्या रूपा इतकाच तिचा गळाही गोड होता. तिने म्हटलेलं गाणं अजून आठवतंय मला. ओ सजना बरखा बहार आई. नंदा आश्चर्याने उद्गारली. वसुंधरा गुप्ते, तिला कंपॅनियन हवी? ती जहागीरदारीण कधी झाली? दासबाबू हसत म्हणाले, हां बरोबर. काल अचानक तिचा मला फोन आला, तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला. ती आपल्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती ना. तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती. कुठल्या तरी कंपनीशी तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे. ही त्यांच्या डोळ्यात भरली. मग काय? प्रेम काय कणव ऋषींच्या आश्रमातच जमतं? ते जाऊ दे. कंपॅनियनला 250 रुपये देणार आहे ती. तसं काम काही नाही. तिच्याबरोबर हिंडाय फिरायचं. तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं. तिला एक लहान मुलगी आहे. तिला फिट्स येतात म्हणे अधूनमधून. त्या मुलीला थोडं जपायचं. लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला, काय दादासाहेब? दादा हसत उत्तरले, बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही. अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उल्हासित स्वराने म्हणाली, सर, माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सजना या तिच्या गाण्यावर मी इतकी खुश झाले होते की तिची कंपॅनियन म्हणून आनंदाने जाईन मी. दासबाबू उठत म्हणाले, ती कुठल्या तरी हॉटेलवरच उतरली आहे. पत्ता फोन नंबर सारं सांगितलंय तिनं. आत्ताच फोन करतो मी तिला. दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदाच्या डोळ्यापुढे विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले. सुंदर वस्तूच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. मात्र रात्री दादांनी हा विषय माईपाशी काढला तेव्हा आपले हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसल्या. पोरीला नोकरी करायची असली तर खुशाल करू दे. तेवढ्यासाठी कुठेतरी दूर कशाला जायला हवं? दादा त्यांच्याशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून त्या उद्गारल्या, हे आईचं मन आहे. तुम्हाला नाही कळायचं ते. दादा गप्प बसले. नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणीचे तिचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील. ती कुठेतरी गेली
आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखाकडे जगरहाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचं मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती. म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती. नंदाही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती. दासबाबूंच्या शिकलेल्या मुलीवर घरकोंबडेपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचे होतेच. पण त्यापेक्षाही वसूविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते. तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ती रंगवू लागली होती. मनाचा हा उल्हास गेल्या 5 महिन्यात ती प्रथमच अनुभवत होती. तिच्या पुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. माईची समजूत कशी घालायची? 2 दिवस असेच गेले. नंदा निराश झाली. काही चमत्कार घडला तरच आपले विलासपूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले. मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहेरी आलेल्या नलूला भेटायला ती गेली. संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकते तोच माई उद्गारल्या, तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी बाई आता. नंदाला या बोलण्याचा अर्थच कळेना. ती टकमक पाहत राहिली. तेव्हा माई हसत म्हणाल्या, अशी वेंदळ्यासारखी पाहत काय राहिलीस अगं? तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदारीण झाली. तिच्याकडे तू जाणार आहेस हे कुणीतरी नीट मला समजावून सांगायचं की नाही? 2 दिवस वाट पाहिली तुझी, त्यापासून पण तुझा पत्ता नाही. म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली. मोठी भाग्याची आहे हो पोरगी. गाडी किती सुरेख होती म्हणतेस तिची. तुझ्यावर फार जीव आहे तिचा. मला गळ्याची शपथ घालून म्हणाली, माई नंदाला पाठवा माझ्याबरोबर, नाही तर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या. मी तिला म्हटलं, तुझ्यासारख्या जहागीरदारिणीची बडदास्त ठेवायचं बळ मला नाही बाई. तू आपली नंदालाच घेऊन जा. ती तुझ्याकडे असली तर काडीचीही काळजी नाही मला तिची. नि हे बघ, जमलं तर चांगला जावई बघून दे मला. नंदा मुकाट्याने हे सारे ऐकत होती. तिला हवा असलेला चमत्कार घडला होता. मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते, त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो. तिचा होकार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही. नंदा स्तब्ध उभी असलेली पाहून माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडे जा. कधी निघायचं ते ठरवून घे. या जगात सारं मिळेल बाई, पण असली माया मिळायची नाही. नंदाने दारावरली घंटा वाजवली. लगेच एका नोकराने दार उघडले. वहिनी साहेब आपलीच वाट बघत बसल्यात असे त्याने तिला सांगितले. वसुंधरेच्या प्रशस्त खोलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले. दार किलकिलेच होते. नंदाने ते हळूच उघडले. तो आवाज वसुंधरेला ऐकू गेला नसावा. ती एका कोच्यावर
अर्धवट पाठमोरी बसली होती. तिच्या पुढ्यात एक भली मोठी बाहुली दिसत होती. त्या बाहुलीकडे ती टक लावून पाहत होती. नंदाला वाटले, त्या बाहुलीशी वसुंधरा एवढे कसले हितगुज करत आहे हे तिला समजेना. कॉलेजात ती 8-10 महिनेच होती, तेव्हा सुद्धा पर्णभरात लपून कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेसारखी ती वाटायची. सदा न कदा आपल्या नादात गुंग असायची. आता जहागीरदारीन झाल्यावर तिचा तो एकलकोंडा स्वभाव फार बदलून गेला असेल, अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती. कॉलेजात असताना वसुंधरेचे एकच स्वप्न होते, लोकप्रिय पार्श्वगायिका होऊन खूप खूप पैसे मिळवायचे. दररोज नवी उंची साडी नेसता येईल इतके पैसे मिळवायचे. अनेक चांगल्या गायिकांची ती सही नक्कल करी. पण हे गाणं तुला नीट जमलं नाही, कुणी थट्टा केली की लगेच ती रडकुंडीला येई, अगदी जीव द्यायला निघे. जहागीरदारीनं बनलेली आणि मातृपद प्राप्त झालेली वसुंधरा त्या वसूपेक्षा भिन्न झाली असेल. पोक्तपणाने ती आपले स्वागत करील असे नंदाला वाटत होते. आपल्या या निराधार कल्पनेचे तिचे तिलाच हसू आले आता. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.